स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा सेक्शन 4मधील 4.1 हिस्ट्री ऑफ नोवेल याचं ब्रेन स्ट्रोमिंग आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हिस्ट्री ऑफ नोवेल ब्रेन स्ट्रोमिंग. ज्या बाकीच्या नोवेलच्या लिंक्स असतील या लेसनच्या त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. चला तर मग सुरू करूया. हिस्ट्री ऑफ नोवेल ब्रेनस्ट्रोमिंग. नंबर 1, मॅच दी कॉलम्स मॅच करायचे आहेत तुम्हाला. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे एक ए आणि बी कॉलम. त्यामध्ये नंबर 1 मुरासाकी शिकिबू याचं तुम्ही घेऊ शकता टेल ऑफ गेंजी. नोवेला म्हणजेच त्याचा मिनिंग होतो न्यू. डॉन क्विक्सॉट, सेरवांटे अँड राजमोहन्स वाईफ बंकिमचंद्र चॅटर्जी. ओके, हे त्याचा आन्सर आहे. याच्यामध्ये मी दिलेलं बघा आन्सर्समध्ये ए म्हणजे 3, बी म्हणजे 4, सी म्हणजे 1 अँड डी म्हणजे 2. हे त्याचे आन्सर्स. पिक आउट द ऑड एलिमेंट फ्रॉम द ग्रुप. आता ही नावं दिली अरुण जोशी, विक्रम शेठ, ग्राहम ग्रीन, किरण नागरकर. यामधला ऑड वन जे एलिमेंट आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. यामध्ये ऑड वन जे आहे ते आहे ग्राहम ग्रीन. का बरं तर ही वॉज अन इंग्लिश नोवेलिस्ट. तो काय आहे तो कोण होता? इंग्लिश नोवेलिस्ट होता. आणि रिमेनिंग जे आहेत ते सगळे भारताशी बिलॉंग्स करतात. नंबर 2 प्लेस पिरियड थीम क्लायमेट लाईफस्टाईल. यामध्ये आन्सर आहे थीम. हे काय तर ऑड वन आपलं सांगता येईल. याच्यामागचं कारण काय तर हे जे काही थीम आहे ते एक एलिमेंट आहे कशाचं? नोवेलचं. आणि रिमेनिंग जे आहेत ते काय तर आस्पेक्ट्स आहेत कशाचे? सेटिंगचे. नंबर 3 थीम प्लॉट कॅरेक्टर अँड नोवेला. आता ही नोवेला हे काय तर ऑड वन आपल्याला सांगता येईल कारण रिमेनिंग जे आहेत नोवेला इज अ नोवेल आणि रिमेनिंग जे आहेत ते काय तर एलिमेंट्स आहेत कशाचे? नोवेलचे. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली दिलेले स्टेटमेंट्स असतील ते कम्प्लीट करायचे आहेत. त्यामध्ये नंबर 1 द 2 टाईप्स ऑफ कन्फ्लिक्ट्स दॅट द प्लॉट मे हॅव आर. आन्सर तुम्ही घेऊ शकता इंटरनल म्हणजे काय? इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर. ऑर एक्सटर्नल म्हणजे आउटसाइड. ओके, विथ अदर कॅरेक्टर्स. ओके, हे 2 प्रकारचे कन्फ्लिक्ट्स तुम्हाला प्लॉटमध्ये दिसून येतील. नंबर 2 द वर्ड पिकारेस्क्यू इज ओरिजिनेटेड फ्रॉम. आता हा वर्ड कुठून ओरिजिनेट झालेला आहे तर हा वर्ड झालेला आहे स्पॅनिश वर्ड पिकारोपासून हा ओरिजिनेट झालेला आहे आणि त्याचा अर्थ होतो विच मीन्स अ रोग. त्यानंतर आहे नंबर 3 द एपिस्टोलरी नोवेल प्रेझेंट्स अ नॅरेटिव्ह थ्रू. आन्सर अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स लाईक लेटर ऑर डायरी एंट्रीज. एपिस्टोलरी नोवेल्स काय प्रेझेंट करतात तर एक सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. कुठले एक करस्पॉन्डन्स सिरीज असेल त्याचबरोबर डॉक्युमेंट्स असतील त्यामध्ये कुठले लेटर्स किंवा मग डायरी एंट्रीज त्यामध्ये इन्क्लूड असतात. नंबर 4 In the 18th century, middle class could get the time for reading and discussing the novels because, okay, 18th centuryचे मिडलमध्ये काय व्हायचं? लोक काय करायचे तर गेट्स टाईम फॉर रीडिंग अँड डिस्कसिंग. त्यांना वेळ मिळायचा रीडिंग आणि डिस्कशन करायला. कशा संदर्भात? द नोवेल्स. कारण याच्यावरचं कारण होतं की द स्प्रेड ऑफ मशीन्स हेल्प देम इन देअर वर्क. कारण एक मशीनचं स्प्रेड झालं, मशीन बनवले गेले आणि ते स्प्रेड झाली त्यामुळे त्यांना काय झालं कामामध्ये मदत झाली. अँड कुड प्रोव्हाइड देम विथ सम स्पेअर टाईम. आणि त्यामुळे त्यांना काय मिळायला लागला? स्पेअर टाईम म्हणजे वेळ घालवायला त्यांना वेळ मिळायला लागला. रिकाम वेळ त्यांच्याकडे राहायला लागला थोडक्यामध्ये. राईट शॉर्ट नोट्स ऑन. खाली दिलेल्या गोष्टींवर तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत. स्टाईल ऑफ द नोवेल. आता इथे स्टाईल म्हणजे काय? शैली. ओके, नोवेलची शैली या संदर्भात तुम्हाला माहिती लिहायची आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता द लँग्वेज अँड द टेक्निक used by the author for the narration of the course of event is known as the style. आता स्टाईल म्हणजे काय तर कथेचं वर्णन करण्यासाठी लेखकाने जी वापरलेली भाषा किंवा तंत्र आहे त्यालाच काय म्हणतात तर स्टाईल असं म्हणतात. An author can use extensive vocabulary and high phrases or he may be laconic. म्हणजे मितभाषी, कमी भाषा बोलणारा. ओके,
मोजक्या शब्दांचा वापर करणारा. अँड वूड राईट ओनली टू पॉईंट ऑर ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट फॉर मीटिंग हिज पर्पज. लेखक ज्यावेळेस कथा मांडतो त्यावेळेस तो काय करू शकतो, व्यापक शब्दसंग्रह आणि प्रदीर्घ वाक्य वापरू शकतो. ओके, हाय फ्रेजेस ज्याला आपण म्हणतोय. आणि किंवा तो मोजक्या किंवा मग मार्मिक शब्दातही वर्णन करू शकतो. लॅकॉनिक मीन्स मोजक्या, मितभाषी, मोजक्या शब्दामध्ये तो आपलं वर्णन करू शकतो. किंवा मग योग्य परिणाम साधण्यासाठी दोन्हीचा आवश्यकतेनुसार एकत्रित वापर तो करू शकतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. आणि नॅरेशन जे आहे ते इफेक्टिव्ह करण्यासाठी तो लिंग्विस्टिक डिव्हायसेस जे असतात ते पण सुद्धा तो काय करू शकतो, वापरू शकतो. ऑल दिस फॅक्टर्स डिसाइड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर. आणि याच्यामुळे काय होऊ शकतं, तर तो काय करू शकतो, हे ज्या गोष्टी तो वापर करतोय जेणेकरून तो काय करू शकणार आहे, तर वाचकांना त्या नोवेलमध्ये काय करू शकतो, तर खेळवून ठेवू शकतो. त्यामुळे हे असं तुम्ही आन्सर स्टाईल ऑफ नोवेलमध्ये लिहू शकता. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नोवेल. ओके, हा सेकंड जी नोट आहे त्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे. आन्सर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. बघा, आन्सर लिहू शकता तुम्ही. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. आता ही जी काही संकल्पना आहे कुठली, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, ही कोणी शोधली सर्वप्रथम, तर विल्यम जेम्स यांनी शोधली त्यांच्या पुस्तकामध्ये. कुठल्या, 1819मध्ये त्यांनी तिचा पहिल्यांदा उल्लेख केलेला आपला दिसून येतो. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स. याचा अर्थ होतो की विचारांचा एक प्रवाह ज्याला आपण म्हणता येईल. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर अकरन्स. म्हणजे कथानकामधील जे घटना असतील त्यांचा घडण्याचा जो क्रमानुसार ते घडत येतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. म्हणजे जे कथानक असतील त्यातले इन्सिडेंट जे सिक्वेन्शियली घडत चालतात. द नोवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे इंटर द माइंड्स ऑफ द कॅरेक्टर्स. आणि जे नोवेलिस्ट असतील, जे कादंबरीकार असतील, ते काय करतात, तर त्या पात्रांच्या मनात येणारे जे काही घटना असतील त्या तशाच्या तसाच त्या काय करतात, तर त्या घटना लिहिण्याचं काम हे लेखक किंवा ते सादर करण्याचं काम लेखक करत असतात. त्याला आपण स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणतो. नोवेला म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, अ नोवेला, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटॅलियन वर्ड नोवेले. नोवेलेपासून हा शब्द तयार झालेला आहे. इज अ टाईप ऑफ prose fiction which is shorter than full length novel and longer than short stories. हा एक काय तर एक प्रोजचा प्रकार थोडक्यात सांगता येईल की जो पूर्ण लांबीच्या कादंबरीपेक्षा लहान, नोवेलपेक्षा लहान आणि जे काही शॉर्ट स्टोरीज असतात, लघुकथा, त्यापेक्षा मोठा हा असतो. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नॅरेटिव्ह ऑफन सॅटॅरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. हे जे काही नोवेल असतात ते काय एक संक्षिप्त लिखाण आपल्याला सांगता येईल आणि या शैलीमध्ये काय दिसतं आपल्याला बहुतेक वेळा उपहासात्मक, सॅटॅरिक म्हणजे उपहासात्मक आणि रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आपल्याला याच्यामध्ये सूर दिसतात. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट ऑर इश्यू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक्स प्लेस ॲट अ सिंगल ट्रेडिशन. साधारणपणे आपल्याला काय दिसतं, तर एखाद्या घटनेवर किंवा एक दोन मुख्य पात्रांच्या समस्येवर ही कादंबरी आधारित असते. सम ऑफ द फेमस नोवेलाज इन इंग्लिश आर. काही फेमस नोवेलाज आहेत, त्यांची नावं दिलेली आहेत. यातले तुम्ही 6 दिलेले, यातले तुम्ही 3 जरी परीक्षेत दिले तरी चालेल. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉर्नॉट. द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स. बिली बड बाय हर्मन मेलविल. Death in Venice by Thomas Mann. Says the Day by Sewell Bellow. Pearl by the John Steinbeck. हे ते नाव आहेत. इंडियन ट्रेडिशन ऑफ नोवेल्स. भारतीय ट्रेडिशन ज्याला आपण म्हणता येईल नोवेल लिखाणामध्ये नोवेलच्या लिखाणामध्ये भारतीय रायटरांचं काय योगदान आहे त्या संदर्भात यावर तुम्हाला नोट लिहायची आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. सिरियलाइज्ड इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नोवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन.
आता ही जी काही द इंडियन फील्ड या मालिकेतील जी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहन्स वाईफ ही एक काय तर भारतीय लेखकाने लिहिलेली इंग्रजीतील पहिली कादंबरी आहे. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क बाय फ्यू मोर नोवेल्स रिटन बाय द इंडियन रायटर्स. त्यानंतर अनेक भारतीय लेखकांनी काय केलं तर कादंबरीमध्ये काय केलं तर आपल्याला दिसतं लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. रिमार्केबल अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. आणि त्यानंतर जे अनेक भारतीयांनी कादंबरी लिहिल्या त्यामध्ये त्या बऱ्याचशा कादंबऱ्यांमध्ये मुख्यत्वे राष्ट्रीय मूल्य आणि सामाजिक समस्यांचं वर्णन, सोशल इश्यूज, नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज म्हणजे काय तर राष्ट्रीय मूल्य यांचं वर्णन दिसून येतं. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजा राव वेअर द मेजर ट्रायो हू प्रिवेल्ड इन द परेड आफ्टर दॅट. आणि यामध्ये हे जे काही महत्त्वाचे लेखक त्यामध्ये मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजाराव हे त्रिकूट आपला विशेषतः दिसून येतं. नोवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड मनमोहन मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नोवेल थ्रू देअर वर्क. आणि यामध्ये नोवेलिस्ट करून अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर यांनी काय केलं तर हे जे काही इंडियन इंग्लिश नोवेल आहेत ओके त्यांच्या लिखाणाने त्यामध्ये काय केलं तर बदल घडून आणले थ्रू देअर वर्क. अमिताभ घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चॅटर्जी एमिलिएटेड द इंडियन नोवेल्स इन इंग्लिश बाय ॲडिंग न्यू फीचर टू इट. यामध्ये अमिताभ घोष असतील, विक्रम सेठ असतील किंवा उपमन्यू चॅटर्जी असतील. ॲमिलिएटेड म्हणजे रिफॉर्म, सुधारणा. यांनी काय केलं, सुधारणा केल्या कशामध्ये, द इंडियन नोवेल इन इंग्लिश. जे नोवेल आहे इंडियन त्यामध्ये त्यांनी सुधारणा केल्या. कशा सुधारणा केल्या, बाय ॲडिंग न्यू फीचर्स टू इट. नवीन काय केलं तर त्यांनी फीचर्स त्यामध्ये काय केले तर टाकून त्यांनी काय केलं तर याचं काय जे असेल नोवेल्स यामध्ये सुधारणा. ॲमिलिएटेड मीन्स सुधारणा त्यांनी केल्या. रिफॉर्म जर आपण म्हणू शकतो आणखीन एक सिमिलर शब्द. रिसेंट इयर्स have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. हे काही विटनेस्ड किंवा डॅझलिंग परफॉर्मन्सेस एकदम दैदिप्यमान किंवा मग एकदम भव्य अशा प्रकारचे दैदिप्यमान अशा कामगिरी या लोकांनी केली आहे. इंडियन नोवेलिस्ट त्यामध्ये कोण सलमान रश्दी, अरविंद अदिगा, अरुंधती रॉय हे काही महत्त्वाचे नावं आहेत. खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स त्यांनी नोवेलमध्ये केलेला आपला दिसून येतो. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नोवेल हॅज अंडरगॉन अ वायटल चेंज सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाउटेबली व्हेरी ब्राईट फ्युचर. आता भारतीय जी इंग्रजी साहित्य कादंबरी आहेत त्या परंपरेमध्ये तिच्या जन्मापासून सुरुवातीपासून काय झाले तर महत्त्वपूर्ण असे बदल झालेले आहेत. आणि निश्चितच इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाउटेबली व्हेरी ब्राईट फ्युचर. आणि निश्चितच तिचं जे नोवेलचं जे भविष्य आहे ते भारतामध्ये कसं आहे तर उज्ज्वलच आहे. इथे आपला या ब्रेनस्ट्रोमिंग कशाचा हिस्ट्री ऑफ नोवेलचा संपून जातो. आय होप तुम्हाला समजलं असेल. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवायचं आहे, डोंट फॉरगेट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ओके, थँक यू अँड टेक केअर.